अस्मिता ती सांगते की तिच्या अंगठीला काहीतरी निघालेले, एवढी ती भक्ताच्या तिकडे पण गेली तरी पण काही फरक नाही पडला आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले तिचे आई वडील तरी पण काहीच फरक नाही पडला. तर जसंच्या तसंच अंगठी राहिली आणि तो फुटायचंच नाही, काहीतरी निघालेलं त्या अंगठीला. अशा वेळेस ती बहीण ह्या बहिणीला इथे केंद्रामध्ये तिने सांगितलं की केंद्रामध्ये घेऊन चालत. ही बहीण ह्या बहिणीला घेऊन आली केंद्रामध्ये आणि तिची आई पण सोबतच आली. अशा वेळेस आईचा तिचा विश्वास होता, या केंद्रामध्ये घेऊन आली आणि 3 रविवारी कंटिन्यू आली आणि बर्तनांना सांगितली आणि बर्तने ह्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि तिच्या अंगठीला निघालेलं तर ते पूर्णपणे आता फुटून आणि जखम पूर्णपणे सुकलेलं आहे. तिला काही त्रास होत नाही, प्रभूने तिला पूर्णपणे बरकलेला आहे. म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते. तसे दुसरी साक्षी सांगते, तिला ह्या बहिणीला म्हणजे फ्रीज घ्यायची इच्छा होती, तर आम्हाला फ्रीज घ्यायची इच्छा होती असे ती सांगायची, देवाकडे विनवणी करायची आणि खरोखरच ह्या बहिणीला फ्रीज पण आता ह्या बहिणीने घरी घेतला. आणि त्याच्या तशी तिसरी साक्षी सांगते, ते बोरिंग सांगते होता, ते बोरिंगामध्ये कुबटसारखा वास यायचा, पाणी नुसतं कुबट खराब आणि यायचं आणि वास नुसता यायचा. त्या बहिणीच्या विश्वास होता, इथून आशीर्वाद पाणी नेलं, ते पाणी ह्या बहिणीने त्या बोरिंगामध्ये ओतलं आणि तसं दुसऱ्या दिवस चालू केलं तर ते पाणी आता एकदम चांगलंपणे निघतं आणि आता वाईट वास येत नाही. पूर्णपणे प्रभूने ते पण चांगलं पाणी दिलेलं आहे. म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते. आपण सुद्धा जरूर टाळ्या देऊन प्रभूला धन्यवाद देते.